आजचा चौथा दिवस आहे आणि त्यात आज महत्वाचं म्हणजे आज स्वप्नील हेटांचा वाढदिवस सुद्धा आहे. तर चौथ्या दिवशी कुठे फिरायला जायचं म्हणून आज आम्ही निवती बीचला निघालोय. तिथे हेलिपॅड आहे बघा, 2 हेलिपॅड आहेत. ते त्या साईडला दिसले रिकाम्या जागेत. आज आम्ही निघालोय निवती बीच वरती आणि सोबतच तिथे भोगवे बीच सुद्धा शेजारीच आहे. तर हे सुद्धा मी बघितलेलं होतं आणि मॅप मध्ये असंही दिसून आलं की निवतीला जाण्यासाठी जो रस्ता आहे तिथे मध्येच सिंधुदुर्ग मधील आत्ताच म्हणजे रिसेंटली निघालेलं चिपी विमानतळ जे आहे ते सुद्धा लागणार आहे. त्याच्या साईडने जर रस्ता जाणार आहे तर मी खूप आनंदी झालेले की कदाचित एखादं विमान वगैरे मला दिसेल. तर हा जो रस्ता आहे तो आता इथून आम्ही चिपीला निघालोय आणि चिपीवरूनच पुढे निवतीला रस्ता आहे. रस्ते त्यांचं काय चाललंय काय माहित काय करतात. पाणी 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 बघूया का आपण. आणि 500 मीटर आहे 45 मिनिटात 10 जाऊन येतो. दिसत नाहीये वरती. गाडी बंद पडली. आपलं चाललंय गाडी बंद पडली काय. हा गाडी बंद पडली. आमचं फ्लाईट एकदा आता आपण पळणार आहे रनवेला लागून पळणार गाडी. ओके शर्विल ते बघ विमानतळ हे जे आहे ते सिंधुदुर्ग मधील एकमेव विमानतळ आता अलीकडेच निघाले ना. हो ना. चिपी विमानतळ चिपी मध्ये आहे आणि तुम्हाला इथून आता टॉवर दिसत असेल आणि याच्या आतमध्येच बरोबर विमानतळ जे आहे त्याचं रनवे आहे. ते काय तिकडे हे हा रनवेच आहे लांब. निवती बीच कडे जाण्यासाठी जो रस्ता आहे ना तो असा घरांच्या आजूबाजूला येतं. इथे सगळी घर आहेत. तर आता आम्ही पुढे आलो पण या घरांमधूनच रस्ता आहे. आणि ही फुलं कोणती आहेत मला माहित नाहीत पण हे बऱ्याचदा मला दिसले तिकडे. बघा इथे ही घर आहे. आता आम्ही आलेलो आहे निवती बीच वरती आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवते निवती बीचचा. अतिशय छान आहे आणि इथे अजिबातच गर्दी नाहीये. आणि आजूबाजूला आता इकडे फॅमिली सुद्धा एन्जॉय करतेय पण फारशी गर्दी नाहीये त्यामुळे छान वाटतं आणि व्ह्यू खूप छान आहे इथे. तर तुम्ही नक्की या. मी तुम्हाला पाणी दाखवते एवढं स्वच्छ आहे. खूप सुंदर आहे. क्लीन वॉटर आहे. जास्त पुढे नाही जायचं मागे या. निवतीमध्ये असणारा गोल्डन रॉक पॉइंट हाच आहे का एक्झॅक्टली मला माहित नाही पण जर कोणाला हा पॉइंट ओळखीचा असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. हा बघा व्ह्यू अतिशय सुंदर आहे. साईडला सगळी नारळाची झाडं आहेत. हा बीच पाणी सुद्धा एकदम स्वच्छ आहे. दिसत असेल तुम्हाला एकदम स्वच्छ आहे पाणी. शर्विल आणि स्वप्नील या दोघांची पाण्यामध्ये मजा मस्ती चालू होते आणि कारण पाणी एवढं छान स्वच्छ होतं ना मला सुद्धा म्हणजे आवरत नव्हतं मोह की मला कधी एकदा पाण्यात जाते असं पण होत होतं पण मला आज भिजायचं नव्हतं. आणि एवढं सगळं चाललेलं असताना मला म्हटलं थोडंफार तरी एन्जॉय करायला मी पुढे गेले पण अचानक मोठी लाट आली आणि हे बघा काय घडलं ते. आता माझा फोन पाण्यात भिजला असता. क्रॅब
खेकडा कसा आहे खेकडा? पकड 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 असं पकड. त्याला दिसत नाहीये. काय दिसत नाही? दिसतंय तर हा समोर आहे. जा. हा बा इथं इथं. खेकडा. निवती बीच वरती एन्जॉय करून झालाय. आता निघालोय परतीचा प्रवास. आता इथून पुढे निवती बीच करून झाल्यानंतर आता आम्हाला दुसऱ्या एका बीच वरती जायचं होतं, पण आता ऑलरेडी ते खेळून झालंय. तर शर्विला आहे तो पाण्यातून बाहेर निघायला काही मागत नाही, त्याच्यामुळे थोडंसं बीच वरती जाण्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी बघूया एखादं काही बघायला भेटते का वेगळं आणि तिथे जाण्याचा प्लॅन करू. तर इथे सुद्धा पाणी थोडंसं खोल आहे. मी पाण्यामध्ये खेळण्याच्या उद्देशाने आज तरी बिलकुल आलेली नाहीये, कारण एकदा पाण्यामध्ये भिजलं की पुन्हा मग त्यातली रेती वगैरे काढत बसा, स्वच्छ व्हा, त्याला खूप वेळ निघून जातो. तर इथे कायाकिंग सुद्धा आहे. माझ्या पाठीमागे इकडे दिसत असतील तुम्हाला काही जण कायाकिंग करताना दिसत आहेत लोक. तर ते सुद्धा इथे आहे. जर कोणाला इंटरेस्टेड असेल, म्हणजे कोणाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. निवती बीच फिरल्यानंतर आम्ही त्याच्या जवळच असणारा भोगवे बीच बघायला आलो. तर निवतीपासून भोगवे जवळच आहे, जास्त अंतर नाहीये आणि पुन्हा पुन्हा या दिशेला येणं शक्य नाही. तर म्हटलं चला आत्ताच बघून घेऊया. आणि एक कमाल गोष्ट ऐकायला मिळाली तर ते म्हणजे आपले जे भारतरत्न सचिन तेंडुलकर आहेत क्रिकेटपटू, तर त्यांनी त्यांचा 50वा वाढदिवस या भोगवे बीचवरती साजरा केलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी समुद्र किनाऱ्यावरती क्रिकेटसुद्धा खेळलेले होते. तर ही गोष्ट आहे ती ऐकायला मिळाली, अतिशय छान वाटली. अजून एक गोष्ट ती म्हणजे आम्ही जो आत्ता वडापाव खातोय ना, तर ते आम्ही मगरीच्या तोंडामध्ये बसून वडापाव खातोय. तर तुम्हाला सुद्धा ऐकून हे आश्चर्य वाटलं असेल की हे मी काय म्हणते, पण हो, एक हा जो आत्ता ज्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे तर ती निसर्गाची कमाल गोष्ट आहे ते अनुभवायला मिळाली. तर ते म्हणजे आम्हाला आत्ता म्हणजे या क्षणी समजलेली नव्हती, पण आम्हाला ती नंतर समजली. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की समजेल की मला काय म्हणायचं आहे ते. पण आत्ता पुरतं एवढं सांगेन की आम्ही जो आत्ता वडापाव खायला बसलेलो आहे, हे जे लोकेशन आहे ते क्रोकोडाईल पॉइंट आहे. खाऊ पाहिजे. तू कशाला आला पाण्याच्या? तू कशाला आला माझ्या पाण्याच्या? आत्ता सध्या आम्ही भोगवे बीचवर आलोय. इथे बघायला व्ह्यू छान आहे, पण इथे खाण्यापिण्यासाठी अशा फारशी दुकानं नाही आहेत किंवा जेवणाची सोय वगैरे नाही आहे. तर आता आमची जेवणाची वेळ तर झाले, शर्वीला सुद्धा भूक लागले, पण पर्याय नाही आहे. इथून आता बाहेर पडल्याशिवाय काहीच खाता पिता येणार नाही आहे. तर मी तुम्हाला भोगवे बीचचा एक व्ह्यू दाखवते. एवढा सुंदर आहे बीच. हा आहे भोगवे बीच. किती सुंदर नजारा आहे बघा. आता जर ऊन नसतं ना तर इथे निवांत वेळ घालवता येऊ शकतो. एवढं सुंदर ठिकाण आहे हे, पण सध्या खूप म्हणजे इथं ऊन खूप लागतंय, त्याच्यामुळे थांबता येत नाहीये जास्त. हे बघ माकडं किती आहेत शर्विल, भरपूर होती आणि पिल्लं पण होती.